विनापरवाना 6 पिस्तूल विकणाऱ्या हद्दपार गुन्हेगारांना सांगली एलसीबीने केले चिरबंद। 3 जानेवारी 2026 रोजी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील पोलीस शिपाई संकेत कानडे, पवन सदामते, अभिजित माळकर, सूरज थोरात यांना गोपनीय बातमीदारांमार्फत सांगली शहरातील अकुजनगर ते वारणाली कडे जाणारा 100 फुटी रोडवर हद्दपार रेकॉर्डवरील आरोपी नामे किरण शंकर लोखंडे व अन्य 2 इसम हे पिस्टल बाळगून मोटरसायकलसह थांबलेले आहेत अशी माहिती मिळाली। सदर माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाने नमूद ठिकाणी जाऊन रेकॉर्डवरील आरोपी किरण लोखंडे यास व 2 अन्य इसमांना पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे किरण शंकर लोखंडे, अभिजित अरुण राणे व तुषार नागेश माने असं असल्याचे सांगितले। त्यावेळी सदर हद्दपार रेकॉर्डवरील आरोपी किरण लोखंडे यास सदर ठिकाणी हजर राहण्याबाबत कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतल्या नसल्याबाबत निदर्शनास आले। त्यावेळी त्या तिघांच्या अंगझडतीचा उद्देश कळून पंचायतसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या तिघांच्या कब्जात एकूण 6 पिस्टल, 3 जिवंत काडतुसे व मोटरसायकल मिळून आली। सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले। सपोनी जयदीप कळेकर यांनी सदरचे पिस्टल हे कुणाकडून व कशासाठी आणले याबाबत विचारणा केली असता किरण लोखंडे यांनी सदरचे पिस्टल हे मी, अभिजित राणे आणि तुषार माने राहणार लक्ष्मीनगर यांनी मिळून मे 2025 साली उमराटी गाव पोलीस स्टेशन बलवाडी राज्य मध्य प्रदेश येथून पाजी नावाच्या व्यक्तीकडून एकूण 6 पिस्टल समक्ष खरेदी केल्याचे सांगतायत। सदरचे पिस्तल आम्ही जादा दराने विक्री करता आणलेले आहेत अशी हकीकत त्यांनी सांगितली। सांगली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।